नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 17 फेब्रुवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे 17 आणि 18 फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक नवीन WD हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास आलेला आहे. याच्यामुळे हिमवृष्टी हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर या भागात होण्याचा अंदाज आजपासूनच आहे. तसेच पाकिस्तानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. याच्यामुळेच 18, 19, 20 आणि 21 राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब या सर्व राज्यात पावसाचा अंदाज आहे. आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर थोडंफार अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात होत आहे. त्याच्यानंतर आजचा म्हणजे 17 फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार गडचिरोलीपासून विदर्भातील हे सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या सर्व पट्ट्यात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील. तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, बीड, सोलापूर या भागात सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील. पावसाची शक्यता आज म्हणजे 17 फेब्रुवारीला राज्यात कुठेच दिसत नाहीये. त्याच्यानंतर उद्यासुद्धा विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे हे सर्व या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. म्हणजेच हलके मध्यम ढग कुठेतरी सक्रिय होतील. पावसाची शक्यता उद्यासुद्धा म्हणजेच 18 फेब्रुवारीला नाही आहे. त्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी पडत आहे. बाकी उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून राज्यातील वाढलेली आहे आणि पुढील काही दिवसातसुद्धा ही उन्हाची तीव्रता वाढत जाईल. बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.